माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण चांगलंच तापलेलं आहे। भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली। यामुळे अकलूजच्या मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। अखेर त्यांनी पक्षाला राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। दरम्यान आता माढ्यात भाजपला आणखी एक धक्का बसला। धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय। उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला। वेळापूरमध्ये जानकर आणि मोहिते पाटील घराणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील आणि आमचे 6 महिन्यांपूर्वीच ठरल्याचं सांगत इनसाइड स्टोरी सांगितली। उत्तम जानकर म्हणाले, 2019च्या निवडणुकीत मला उमेदवारी दिली नाही, मोहिते पाटील यांच्या परिवारालाही उमेदवारी दिली नाही। मी सरळ जयंत पाटील यांचं घर गाठलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 2019च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळालं नाही। मी सध्या अजित पवार गटात आहे, पण माझा राग भाजपवर आहे। आमच्या विरोधात त्यांचा प्लॅन शिजत होता। माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांऐवजी संस्कृती सातपुते यांना आमदार करायचं आणि राम सातपुतेंना सोलापुरातून निवडून आणायचं असा प्लॅन होता। 2019ला आम्ही दोघं फसलो होतो, पण यावेळी मात्र आमचा हा प्लॅन काही आजचा नाही। बाळादादा यांना माहिती नसेल, पण धैर्यशील मोहिते पाटील आणि आम्ही 6 महिन्यांपूर्वीच माड्याचा प्लॅन तयार केलेला आहे, असंही उत्तम जानकर म्हणाले। 6 महिन्यांपूर्वी आम्ही प्लॅन तयार केला की तुम्ही तिकीट मागायचं आणि मीही तिकीट मागायचं। या प्लॅनमधील त्यांना माहिती होऊ दिलं नाही। सोलापूरमध्ये आम्ही हजारो कार्यकर्ते राबवत होतो, पण मला कल्पना होती की तिकीट दिलं जाणार नाही। धैर्यशील मोहिते पाटील गावागावात फिरत होते। मी त्यांना सांगितलं, तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहे म्हणून सांगा। त्यांनी 1 दिवस तसं सांगितलं। यानंतर पुढे लढाई तयार झाली। हे सगळं घडल्यानंतर अख्खा तालुका हादरला। मला विमानानं नागपूरला घेऊन गेले। ते मला सगळं द्यायला तयार होते। बावनकुळे मला म्हणाले, तुम्हाला काय हवं आहे ते सांगितलं नाही। मी त्यांना फक्त माझ्या लोकांची 10 वर्ष वाया गेली त्याचा हिशोब मागायला आलो आहे असं मी त्यांना सांगितलं, असंही उत्तम जानकर म्हणाले। दगा देणं हे आमच्या रक्तात नाही। जर शब्द दिला तर तो पाळायला पाहिजे। मोहिते पाटील थांबत नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात लेखणी सुरू आहे। 1-2 दिवसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतील असा गौप्यस्फोटही जानकर यांनी केला। मला या सरकारला सांगायचं आहे, तुम्ही फक्त मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा। मी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणार आणि निकाला दिवशी मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही, असंही जानकर म्हणाले। लोकसभा 2024 तसेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।